कंप्लीट 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 7 करोड गूगल गूगल कॉग्निझंट कशाला गूगल हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी आजचा ब्लॉग हा कॉलेजमध्ये करणार आहे आणि मोठा ब्लॉग करणार आहे. आज स्पेशल गोष्ट अशी आहे की माझ्या एका फ्रेंडचा बड्डे आहे. म्हणजे उद्या आहे तो, आज नाही आहे, उद्या आहे. पण आम्ही तिचं सेलिब्रेशन आज रात्री 12 वाजता करूयात असं ठरवलं आहे. कारण तिनं उद्या घरी चालली आहे, कारण 2-3 दिवसात बाप्पा येणार आहेत. सो घरी चालली आहे, त्याच्यामुळं ती इथं नसणार आहे. मग आम्ही असा विचार केला की उद्या बड्डे, तर मग आपण आज रात्री 12 वाजता तिला छान सरप्राईज देऊयात, सेलिब्रेशन करूयात. आणि तुमच्याशी पण मी शेअर करते की हॉस्टेलमध्ये बड्डेज कसे सेलिब्रेट होतात, काय काय करायला लागतं. आणि आम्ही पण असं विचार केला की आता आम्ही फायनल इयरला आहोत, त्याच्यानंतर आम्ही एकत्र नसणार आहेत. सो थोडासा म्हणजे आम्ही आतापर्यंत जेवढ्या माझ्या फ्रेंड्सचे बड्डे आलेत तेवढ्या सगळ्यांचे आम्ही छान असे थोडे स्पेशल बनवण्याचा ट्राय केला आहे. सो येस, तिचा पण आम्ही तसाच स्पेशल बनवणार आहे. ॲक्च्युली हे सगळं खूप अचानक ठरलं आहे आमचं की सेलिब्रेशन करूयात. आणि मी तुमच्याशी शेअर करणार आहे की आम्ही तिचा बड्डे कसा सेलिब्रेट करतो आहे, कसं डेकोरेशन करतो आहे. आणि मेन म्हणजे आम्ही हॉस्टेलमध्ये बड्डे सेलिब्रेशन करणार आहे. सो तुम्हाला पण समजेल की हॉस्टेलमध्ये बड्डे कसे सेलिब्रेट होतात, कसं काय काय करतो आम्ही. म्हणजे आता मी मस्त चेंज केले नाही, तर आम्ही चालू आहे जेवायला. आता आय थिंक किती वाजले, आत्ता वाजलेले आहेत 7:45. आम्ही एवढं लेट कधी जेवायला जात नाही. नेहमी आम्ही 7:30ला वगैरे जात असतो. पण आज आमची एक टेस्ट होती, सो आम्हाला खूप लेट झाला. आत्तापर्यंत तीच चालू होती. सो मी तुम्हाला दाखवते आज आमच्या मिसला काय काय केलं आहे. काही दिसत नाही विद्या. सो गाईज, इथं आहे आमची मेस. आणि आज आमच्या मेसमध्ये केलेलं आहे बटाट्याची भाजी, शेपूची भाजी, चपाती, वरण आणि भात. आपल्याकडे पण आहे ना. अशा पद्धतीने आम्ही ऋतुजाचा केक यायची वाट बघत होतो, पण केकच येई नाही. केकच्या नादात किती राऊंड मारलेत. नाही, केक येत नाही आहे म्हणून आम्ही असंच बसलो आहे. खूप वेळ झालं केक येत नाही आहे आमचा. येणार आहे. सो फायनली आमचा केक आलेला आहे आणि डेकोरेशनचे सामान पण आम्ही थोडंसंच मागवलं होतं, ते पण आलं आहे. सो फायनली आम्ही खूप जास्त मुश्किलीनं तिच्यापासून लपवून केक आणला. कारण ती पण राऊंड मारत होती आणि आम्ही पण राऊंड मारत होतो. आणि तिच्यापासून बळच लपवून आणला आहे कसा तरी. हेअर इज अवर कुठवर हेअर इज अवर केक अँड बाकीची सगळी सामग्री. लाईट नाही आहे काही आमच्या हॉस्टेलला, असं मला जास्त दिसणार नाही. आमच्या फ्लोअरला गेल्यावर करता आमच्या फ्लोअरला असेल लाईट. 1 मिनटं, नाही आहे गाईज. हा 3रा आणि हा 4था फ्लोअर आहे. लाईट हां आहे थांबा. डायरेक्ट 2nd फ्लोअर झाले, डायरेक्ट 4th फ्लोअरला लाईट. हमारे यहाँ ऐसा ही होता है. एक गोष्ट थांबा, एक गोष्ट सांगते. केक आम्ही मागवला होता चॉकलेटचा, म्हणजे जो चॉकलेटचाच फ्लेवर आहे, पण त्याच्यावरती डिझाईन अशी का केली आहे मला काय कळलं नाही. थांबा, मला ती बघणार आहे ते तिला कसं काय वाटतं ते अशी डिझाईन का केली म्हणते ना मी. का केली म्हणजे युनिक ॲस्थेटिक. गाईज ॲस्थेटिक आहे ते, ॲस्थेटिक. कलर कॉम्बिनेशन आहे, ग्रीन आणि येलोचं कॉम्बिनेशन खूप छान असतं आणि तेच त्यांनी केलं आहे. तर इथं ना मी बोलत नव्हते कारण माझ्या रूममेट्स सगळ्या झोपलेल्या होत्या आणि मी एकटीच जागी होते. सो मला तुम्हाला हे दाखवायचं होतं की आम्ही तिच्या बड्डेसाठी काय काय सामान आणले. सो आम्ही आणले होते बलून्स आणि एक खूप छान कॅन्डल होती जी म्हणजे नंबर होता 21 असा. सो ती कॅन्डल आणली होती आम्ही आणि एक फायरवाली कॅन्डल आणली होती. सो येस, आम्ही हे सगळं सामान तिच्या बड्डेसाठी आणलं होतं. सो गाईज, आता वाजलेले आहेत 11:15. त्याची तयारी चालू आहे. म्हणजे आता एवढ्या रात्रीचं काय आम्ही रेडी वगैरे होणार नाही आहे, पण येस फुगे वगैरे फुगवणार आहे मस्त छान. आणि आम्ही अशी थीम ठरवली आहे की ब्लॅक आणि काय
गोल्डन. ब्लॅक आणि गोल्डन. हां, ब्लॅक आणि गोल्डन अशी आमची बड्डेची थीम आहे. सो येस, आम्ही आता डेकोरेशनची तयारी करतो आणि आम्ही चाललो आता खाली. आणि मी काय फुगे वगैरे फुगवणार नाही कारण माझं सध्या हे दुखायलं आहे ऑलरेडी. काळे फुगवणार आहे, गोल्डन फुगवणार नाही. का गोल्डन फुगवलं जास्त दुखत का? ती फुगवणार आहे. सो आमची आता दाखवते. सो हा फुगा फुगवला आहे आता तिनं. आता ठीक आहे, तोंडात माझ्या सिरियसली. अगं ती चालू आहे बाई. मग मी चालू केलं काय म्हणून फुगे पटापट टाइम झाला. फुगवायची गोल्डन. आता कान दुखतं मी निम्मच करू शकते. प्राची मी नाही करू, मी नेहमी फुगवते. बरं आता कान दुखतं खरंच फुगवते. बरं हे बघ आपण ते मी करते नीट, तू फुगव. जाळी पुसते आमच्या फुगे. छान लय राहिली का? कापूच काय म्हणतात प्राची. नाही पण तुम्हाला फुगला मम्मी पडू नाही फक्त पडू नको रे. 3 काळ्यांचा अक्षय हाणून गेली. आधीच फुटलेत ऑलरेडी. अगं हे काय आहे गाईज, आमच्या आधी पण इथं बड्डे झाला आहे. कोणीतरी पाण्याने आंघोळ घातली. ज्याचा बड्डे होता त्याला तिच्या रूममेट. अगं चला लवकर. 59. आता आम्ही तिच्या दारासमोर जाऊन उभा राहणार आहे आणि छान तिला बड्डे विश करणार आहे. सरप्राईज. गाईज हिने सगळं पाडलं फोडलं. इमोशनल मला काहीच एक्सपेक्टेड नव्हतं. काहीच एक्सपेक्टेड नव्हतं हे. थँक्यू सो मच गाईज. मला का सांग पटकन एवढ्या खाली. आता मी बसणार आहे. माझे हे दुखायला लागलेत फुगून फुगून आणि मी फोडलेत पण खूप जास्त. बघ बरं बघ, मी फुगवलेत. खरं खरं बोल. हे छान लावा. तिची हाईट बघ. खूप छान. अगं तू खूप सुंदर दिसतेस. एवढ्या रात्री पण कशी सुंदर दिसते. डेकोरेशन कसं करायचं हेच समजत नव्हतं आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही डेकोरेशन 2 ते 3 वेळा करून परत काढलेलं आहे. फुगे फुगे मोज इकडे येऊन या. कुठनं खाल्लं आणते आता. आम्हाला आहे ना फुगे कमी पडले होते, सो आम्ही अजून एक्स्ट्रा आणले. खरंच हे लाईफ खूप छान आहे, खूप म्हणजे खूप छान आहे. काय चालू आहे. हो अब हॅपी बर्थडे शिफ्ट करू. उसने क्या कशी असती त्याची नाजूक असं व्हिडिओ काढतात. उभं काढ बघ. हिचं तर अस्मिता Oh my god. थोडी मागे सर का. कधी गेलं आम्ही कधी घेतलं फिरायला तेव्हा काय केलेलं आहे. सो हे आमचं फायनल. कुठं हार्टमध्ये काय ऋती. हार्टमध्ये ऋती. वा अगं कपडे आले मागचे. घेऊ दे आपल्याच. सो असं आमचं छान असं डेकोरेशन करून झालेलं आहे फायनली. गोल्डन पाहिजे. गोल्डन छोटा आला नाही का फुगल. ए बघ
लावायचा ती नाही म्हणणार आपण पुन्हा वन काढला तू दिसलं म्हणजे एज कमी ती हॅपी होणार असं ग कोणत्या ठिकाणी तिचे रोज करणार असं लाव हां लाव 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 अगं म्हणजे ते आधीच पडते का मग आणि पडायला नंतर दिलं की कसं हवं योगी दोन बरेच येतात सर हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर हॅपी बर्थडे टू यू एवढं उशिरी होते मग यू कॅन मेक अ विश सगळं झालं किती उशीर घेऊ शकते अजून वाढदिवस चालू कम्प्लीट 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 30 लाख 40 लाख 50 लाख 7 करोड 7 करोड गुगल गुगल कॉग्निझंट कशाला गुगल गाईज ही तिची छोटी बहीण आहे आणि ही मोठी बहीण आहे जी की अजिबात वाटत जे की अजिबात वाटत नाही आणि हे असंच असतं सगळ्यांच्यात वाव एवढं प्रेम दाखवायला असं काढू का अजून बिना बर्थडे गर्ल छान दिसते थांब मी व्हिडिओ घेते आधी थांब थांब हां सोल सिस्टर व्हिडिओ चालू बर्थडे सेलिब्रेशन झालं केकवरती आम्ही तुटून पडणार आहे ए उठ खा आधी केक खाऊ दे एक काम करा कट करायला खा तू आधी खा शांताच्या बर्थडेचा केक मी आणला होता तू चांगला लागते कसलं ती आता सगळं मस्त केकवर पडलेले आणि आज मी तर तुला नाही का खायचं गे उचला की इकडे कट केलं इकडे कट केलं कसं करता मी अगं माझ्या माझा नाहीये बर्थडे कसं सोडवले नाही तर मी छान लावणार नाही करावं अगं तू काय तिला आई ग बिचारी आई ग नको ग वैष्णवी बस ग नको मलाच कसं तरी व्हायला लागलं आई ग मेकअप करते का तू तिचा काढायचं होतं वैष्णवी आपला अगं परत लावला असतेस की नाही तर आई त्यावेळेस लावते ऋतू इकडं बघ तू हे नाही नको ग बस बस बर्थडे गर्ल हां तिला ते नाकाला लाव तुझ्या नाक लाव तिला डबल अगो काय केलंय तिचं बघ ना तिच्या पॅन्टला लाव चुकून थोडा बिचारी गौर से देखो इस चेहरे को चला ऋतुजाच्या बर्थडेची पार्टी करूयात कशी दाखवते मी कुणा सांगितलं वैष्णवी सांगितलं का त्या विषयाच्या टाकली अगे किती खाली गेले कसं दिसते बघ बरं रेसिपी सांगायला लागली बघ त्याच्यामध्ये ते गरम करा आणि त्याच्यामध्ये हे टाकायचं ह्याला काय म्हणतात जिरे ओवा आणि थोडंसं मीठ टाकायचं मरून घ्यायचं पाणी त्याच्यानंतर करायचं बघू इकडे मस्त आलेत ते
मला पण हे छान आलं, हे प्लेन नाही. सो गाईज, कसा वाटला तुम्हाला आम्ही ती केलेला बड्डे? सो आम्ही खूप अचानकच प्लॅन केलं होतं, असं काही डोक्यात पण नव्हतं की आम्ही असं पण तिचा बड्डे करणारच होतो, पण आम्ही असं दिवसा वगैरे करणार होतो. असं सरप्राईज प्लॅन वगैरे आम्ही अजिबात ठरवलं नव्हतं, पण खूपच अचानक आम्ही ठरवलं. मग तिथून पुढं केक वगैरे मागवला, तिथून पुढं सगळं डेकोरेशनचं सामान, तिथून पुढं सगळी तयारी. सो येस, रात्रीच्या 3 वाजता आम्ही त्यांच्या रूममधून आमच्या रूममध्ये आलो आहे, कारण आम्ही 3 वाजेपर्यंत तिचा बड्डे सेलिब्रेशन, आम्ही 3 वाजेपर्यंत नाही, आम्ही 2 वाजेपर्यंत तिचा बड्डे सेलिब्रेशन करत होतो. आणि 3 वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारत बसलेलो. आम्हाला हे पण लक्षात नाही की उद्या कॉलेज आहे, लवकर उठायचं आहे, लवकर उठून कॉलेजला जायचं आहे. असंच असतं जेव्हा सगळे फ्रेंड्स असे एकत्र असतात, तेव्हा टाईमचं काही भानच राहत नाही, किती झालं आहे, काय झालं आहे. त्याच्यामुळे आम्हाला पण कळलं नाही. आम्ही लिटरली 3 वाजता रूममध्ये आलो आहे आणि तिथं येस, अचानक प्लॅन केला, बट खूप छान सक्सेसफुल झाला. आणि तुम्हाला तिचं बड्डे सेलिब्रेशन केलेलं आवडलं का मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.